नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी मंदार आंबोकर घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग। आज आपण आहोत सायनमध्ये। आज आपल्याला सायन कव्हर करायचं आहे मस्तपैकी। तुम्ही तर मला लिस्ट देतातच नेहमीप्रमाणे, बट भाई त्या लिस्टमध्ये ना गुरुकृपा म्हणून जास्त सांगितलेलं आहे तुम्ही। गुरुकृपा के भी आगे जाया करो यार। मला कसं कळेल की अजून सायनमध्ये काय, बट डोंट वरी, तुमचा भाऊ आज तुम्हाला मस्तपैकी सायन फिरवणार आहे आणि ज्या गोष्टी तुम्हाला माहीत नाही आहेत, ज्या एक्सप्लोर नाही केल्या गेलेल्या आहेत, तो त्या पण तुम्हाला थोड्याफार दाखवणार आहे। तर तुम्ही लोक मला बोलता की अरे तू खातोस कमी, बोलतोस जास्त, तो क्या ही करे, बोलना मेरा काम है और ऑब्वियसली सुनना लोगों का काम है। हम दोनों का अगर आपस में अच्छी चीज़ चल रही है तो किसी को अगर नहीं सुनना है तो वो जा सकता है। तसंच काही आपल्या एका चांगल्या व्यक्ती काहीतरी बोलून गेलेले आहे, किसी भले इंसान ने कुछ अच्छा केला, वैसी कुछ किसी ने अच्छा कहे, क्या रे भिक मंग्या, तो वैसे किसी भले इंसान ने कुछ कह के रखा हुआ है। अभी वो क्या कहा है ते तुम्हाला सांगायचं आहे कमेंट करून। तोपर्यंत मी पुढे जातो आपला फर्स्ट लोकेशनवरती। तोपर्यंत तुम्ही तुमचं डोकं लावून मला कमेंट करून सांगा की किसी ने क्या कह के रखा है। सो फायनली आपण येऊन पोचलोय। तुम्ही सांगितलंय, एवढं हाईप करून सांगितलंय भाई गुरुकृपाला जा, A1ला जा, तर सगळ्यात पहिले मुक्काम तुमच्या भावाने गुरुकृपालाच ठोकलेला आहे, त्याच्यानंतर बाकी दुनियादारी। पण जसं की मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की भाई आज तुम्हाला बऱ्यापैकी फूड एक्सप्लोर करून दाखवणार आहे। त्यासाठी आपला एक खास माणूस आपल्यासोबत आहे, जो की आपला फॉलोवर मित्रच आहे, फॅमिली मेंबर सागर पाटील नाव आहे। भाऊ 15-16 वर्ष इथे राहिलेला आहे, त्याच्यामुळे मला पर्सनली बोलला की मंदार मी येतो, आपण दोघं फिरू आणि दाखवू काय काय ते। सो आज सागर दाखवणार आहे मला बऱ्यापैकी फूड आणि आपण सगळेच एन्जॉय करणार आहे। तर जाऊया आपण। छोले समोसासाठी फेमस आहे आणि छोले पॅटीससाठी फेमस आहे आणि A1 समोसा हा बऱ्याच समोसाच्या व्हरायटीजसाठी फेमस आहे। तर जाऊया आपण। तसंच तुम्ही मला गुरुकृपामध्ये समोसा छोले सांगितलेले आहेत, आपण सगळ्यात पहिले ते ट्राय करू। सो तुम्ही जर इथे बघाल ना, गुरुकृपाचा मेन्यू आहे आणि त्याच्यामध्ये चाट पण आहे, स्नॅक्स पण आहे, साऊथ इंडियन पण आहे, सँडविचेस आहेत, पिझ्झा आहे आणि रोलमध्ये पण मिळतं आहे, पावभाजी वगैरे सगळ्या गोष्टी इथे मिळतात। पण इथली फेमस डिशेस या दोनच आहेत। भरपूर व्हरायटी, पण स्पेशली इथे लोक येतात ते समोसे छोलेसाठी। हां, तेच मी बघितलं ॲक्च्युली, बाहेर पण मी बघितलं, सगळे तेच खात होते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे की इथे स्वीट्स पण खूप उत्तम प्रकारचे आहेत। त्यातलं एक फिरणी म्हणून काहीतरी आहे, ती पण बघायला मला एक छान वाटली, म्हणजे असं बघताना असं लगेच वाटलं की बाई खायची म्हणून। तो 2 डिशेस आपल्या आलेल्या आहेत, इथल्या अगदी फेमस डिशेस आपण आज ट्राय करणार आहे। समोस्याची प्राइस आहे 97 रुपये आणि छोले पॅटीसची प्राइस आहे 105 रुपये। आपण सगळ्यात पहिले समोसा ट्राय करूया, कारण भाई खूप रिअरली आपल्या ब्लॉगमध्ये आपण समोसा खातो, मे बी खातच नाही, प्रत्येकजण वडापावच मला सजेस्ट करतं, त्याच्यामुळे समोसा तो नसीब में आता नहीं है दोस्तों। छोटाच साईजचा समोसा आहे, जास्त मोठ्या साईजचा समोसा नाही आहे। इथे छोले दिलेले आहे आणि कांदा दिलेला आहे थोडासा। डिशेस पण त्याच्या एकदम अशा काय बोलतात क्यूट वाटतात, त्याच्यामध्ये खायला जास्त मजा आहे। गरमागरम समोसे आहे। हा जो समोसा आहे ना, हा बाहेर आपल्याला लोकलला मिळतो ना तसा समोसा नाही वाटत आहे, हा थोडा डिफरंट आहे। हा असा एक परिपूर्ण घासच घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये समोसा पण आहे, छोले पण आहे आणि कांदा पण आहे। सो ट्राय करूया आपण फर्स्ट बाईट। चुम्मा रे चुम्मा, गडगुम्मा, भाई काय स्वाद आहे। छोल्यात मस्तपैकी त्याचं काय बोलतात अशी आंबट तिखट थोडीशी, म्हणजे छोले जे आपल्याला नॉर्मल ठिकाणी मिळतात, हे पण एक सिंधी पंजाबी, सो त्याच्यामुळे तीच वाईब आहे छोलेची। पण समोसा भाई ह्याच्यासोबत ते कॉम्बिनेशन एकदम उबर के आ रहा है दोस्तों। हे लिटरली समोसा तुम्ही एक असं म्हणजे खाऊ शकता, पण सुका समोसा तेवढी मजा नाहीये याच्या। इकडे तुम्हाला चटण्या पण दिलेल्या आहेत, मोस्टली तिखट चटणी थोडी टाकायची इथे, गोड चटणी युजली तुम्ही जर समोसा सिंगल खात असाल तरच, असं मला वाटतंय। पहिला बाईट जो खाल्ला ना तो छानच लागला, बट चटणी टाकून खा बाई, तोडण्यासाठी म्हणजे खूप वेळ घ्यावा लागतो। हा ऍक्च्युली वरचं त्याचं जे मटेरियल आहे ना ते खूप कडक आहे। वाह भाई वाह,
आता मी खूप दिवसांनी इथं आलो खायला ऍक्च्युली. अच्छा. मी रिसेंटली सांगतो गोष्ट म्हणजे माझा भाऊ संडेला आला होता माटून गेला. मी त्याला सांगितलेलं की मला समोसे घेऊन ये ग्रुपमधून. अच्छा. त्याने इथून समोसे घेतले पार्सल आणि पनवेलपर्यंत आला. मी जेव्हा समोसे ओपन केले ना तरी पण लिटरली गरम होते समोसे. म्हणजे हे एक खासियत आहे या समोस्यांची. बाई इकडून गेलेले आहेत, पनवेलला शिफ्ट झालेले आहेत, पण इथला नाद काय सुटत नाहीये. ठीक आहे. आणि आपल्याला पनवेलचा विषय पण आपला सॉर्ट झालेला आहे. जर आपल्याला पनवेल फूड ब्लॉग करायचा आहे तर भाऊ आहे आपला. आता आपण आपली दुसरी डिश समोसा खाऊन फंबल पडायला लागले. सो आता आपण आपली दुसरी डिश ट्राय करतोय, छोले पॅटीस. हिरवी चटणी पाहिजे, त्याच्याशिवाय स्वाद येणार नाही. कारण हे छोले सेम आहेत. जिसका दिल टूटा है उसको यहाँ पे लेके आओ, उसका वापस दिल जुड़ जाएगा हे खाने से. फक्त ऑइल मला थोडंसं जास्त वाटतंय. मस्तपैकी क्रिस्पी झालेलं आहे आणि आतलं फिलिंग सेम आहे. ह्याच्यामध्ये मला डाळ पण दिसते भाई, चण्याची डाळ पण आहे. वाव वाव. मी सांगू ना तर मला छोले पॅटीस जास्त आवडतात. बाकी सगळ्या मिठाई ते कॉमन आहेत, पण हे काहीतरी वेगळं. आणि मेन म्हणजे ना मातीच्या भांड्यामध्ये गुलाब पाकळ्या टाकलेल्या, सगळे ड्रायफ्रुट्स आहेत, एकदम सॉफ्ट आहे भाई. ओ आपल्या तांदळाची खीर असते मस्त आहे, एकदम भारी आहे. आईला आतमध्ये बघा, वरती वेगळं एक छान अशी मऊ लेअर आहे आणि आतमध्ये एकदम खिरी सारखं आहे भाई. टेस्ट बघूया. दह्यारे पापी बिचुआ, हे डायरेक्ट छुआ. हे जास्त गोड नाहीये आणि हे खाल्ल्यावर आहे ना आत्मिक समाधान काय असतं ना ते तुम्हाला मिळेल. आणि सेम आपली तांदळाची खीर आहे. आपल्यामध्ये कसं तांदूळ जाणवतात. पहली नजर में ऐसा जादू कर दिया. तुम्ही जर इथे आलात गुरुकृपामध्ये तर तुम्हाला ही पण एक डिश ट्राय करायची आहे. खूप छान आहे. मी तर इथे खाल्लं नाही एकदा, पण माझ्यासाठी प्लेसच पूर्ण नवीन आहे. सो सागर इथला आहे, सो तो आपल्याला जे काय सजेस्ट करेल ते आपण खाऊ. बट इथे बऱ्याच व्हरायटीचे समोसे मिळतात. चीज समोसा आहे, सेकंड नंबरला पनीर चिली आहे आणि लास्टला पनीर चिली आहे. फर्स्टला चीज समोसा आहे, ठीक आहे. सेकंड नंबरला पनीर चिली आहे आणि थर्ड नंबरला कुठला होता मी विसरले, चायनीज समोसा आहे. ओ 3 टाईपचे समोसे घेतलेले आहेत. गावात समोसा आहे की काय भाई. एका ह्याच्यात 3 राहिलेले आहेत समोसे. हा कसम, हे 3 समोसे आहेत. खूप गर्दी आहे समोस्यासाठी. मला असा एक प्रश्न मगाशी आला म्हणून मी सागरला मगाशी विचारलं की भाई आता जर असं आहे तर दिवाळी आणि जे सणावाराला काय असेल इकडे. पाय ठेवा जागा नसते म्हणजे इथे उभा राहायला पण. हा ना. सो आपण एक एक करून समोसा ट्राय करूया. आणि या समोस्याची किंमत आहे ना जास्त नाहीये, 15 रुपये ते 20 रुपयाच्या आसपासच आहे. हे समोसे खूप वेगळे आहेत, ठीक आहे. याचं कंपॅरिझन बाहेरच्या समोस्याशी होऊच नाही शकत. हा कोणता समोसा आहे? ओ माय गुडनेस, हा चायनीज समोसा आहे. वाव. आतमधलं जे चायनीजचं मटेरियल आहे ना त्याला पूर्ण शेजवानचा फील येतोय. ते जास्त डार्क पण नाहीये, असा लाईट शेजवानचा फील येतोय. तिखट नाहीये जास्त. आणि वरचं ते एकदम आहे ना आवरण समोसाचं ते एकदम क्रिस्पी आहे. नूडल्स टाकलेले त्याच्यामध्ये. इथे चटणी नाही भाई, चटणी इल्ले मला पैसे देऊन घ्यावी लागते. लूट रे हा दोस्तो, एक तरफ देखा जाए तो. भाई साहब, चीज कॉर्न आहे. हा चीज कॉर्न समोसा आहे. वाव. त्याच्यामध्ये ना मक्याचा फील तर तुम्हाला 100% येणारच आहे. त्याचा गोडवा पण आहे, आंबट गोड अशी चटणी लागते त्याच्यामध्ये. आणि समोसा सेमच आहे, असं काही वेगळं नाही ना. आतली स्टफिंग फक्त वेगळी आहे. तिसरा समोसा ट्राय करूया. हो हो बाई. हा थोडा डिफरंट लागला मला. असे तर सगळेच डिफरंट आहेत, मस्त आहेत. 3 पण समोसे मला खूप आवडले. समोसा बघा ना तुम्ही, तेल नाहीये समोसाला, जरा पण तेल नाही. कोणता पण समोसा बघा, जरा पण समोसाला तेल नाहीये. आपण मगाशी म्हटलं आणि की आपण जे मुंबईमध्ये मूवी थिएटर आहेत ते समोसे जे येतात ते इकडनं संपूर्ण जे मुंबईतले थिएटर्स आहेत ना त्यांना समोसे जातात इकडून, वेगवेगळ्या टाईपचे म्हणा. मी इथे येऊन ट्राय करू शकता. हे पण मला खूप जास्त आवडतं. आता आपण सायन्स सर्कलला आहोत. तुम्ही पाणीपुरी खाल्ली आहे, दहीपुरी खाल्ली आहे, अशा कित्येक पुऱ्या खाल्लेल्या आहेत. पण ही पुरी जी आहे ना ती कधी बघितली पण नसेल. ही एवढी युनिक पुरी आहे ना, म्हणजे मलाच कळत नाही की ही रेसिपी जुळून आलीच कशी. भैया क्या नाम है इसका? आलू हंडी. आलू हंडी ट्राय करणार आहोत. मी थोडा कन्फ्यूज होतो, एक जण इकडे पण बसतो एक जण तिकडे पण बसतो, पण तो छोले पाव विकतो काहीतरी आणि ते आलू हंडी. मे बी तुम्ही खाल्ला असावा, जर नसेल खाल्ला तर आधी मी खाऊन बघतो आणि मग तुम्हाला सांगतो. एक बनव. कितने का ये आलू हंडी? 25 रुपयाची ही आलू हंडी आहे.
सागर कधी खाल्ले का? नाही, फर्स्ट टाइम खातोय, फर्स्ट टाइम ट्राय करतोय. भारी आहे, भारी आहे. अल्टिमेट. सागरला तर अल्टिमेट लागलेले. याच्यामध्ये तुम्ही बघितलं पहिले त्याने त्याचा मसाला टाकला, काळं मीठ टाकलं, चिंचेची चटणी, देन उकडलेले चणे आणि वाचकाराकार कुप्स कांदा. कैसा कैसा सोचा कि आलू का पूरी बनाना चाहिए. ओ कितने साल से हो यहाँ पे? अच्छा, तिसरा पिढी. ही नुसतीच पुरी नाहीये, याला 50 वर्षाचा इतिहास आहे. याला आलू हंडी बोलतात. भाई टेस्टी आहे. बघून वाटलं नाही मला की एवढा फील येईल चांगला. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले ना जो फील लागतो ना आपल्या तोंडाला तो त्या चटणीचा आहे. त्याच्यानंतर कांदा क्रिस्पी लागतोय आणि चणे तर आहेच उकडलेले. बेसिक सी डिश आहे. तो ही पुरी मला मस्त लागली. काहीतरी नवीन कॉन्सेप्ट पहिल्यांदाच मी बघितला आणि तिखट आहे, स्पायसी आहे. साधा आपण खाल्लं ते काय म्हणतात ते नाव पण विसरलो, 25 रुपयाचं आहे ते खाल्लं. आता सागरच्या ओळखीमध्ये एक वडापाव वाला इथे, सतीश अंकल्स वडापाव, सायनचा फेमस वडापाव आहे तो. म्हणजे आपण जाऊया तिकडे आता. खूप जुना वडापाव तो पण आहे. आणि त्याची खासियत म्हणजे अशी आहे की आपण नॉर्मल जे वडापाव खातो त्याचे रेट आपण 20 रुपयात वडापाव खातो, पण ते लहान मुलं जे आहेत ते स्कूलच्या युनिफॉर्मवरती वगैरे असतात त्यांना ते आजही 5 रुपयामध्ये वडापाव सर्व करतात. ते असं आहे भाई. जसं रेल्वे आणि बसमध्ये मुलांना कन्सेशन मिळतं ना, तसं वडापाववर पण कन्सेशन मिळतं. जाऊया आपण पहिले बघूया चालू आहे की नाही. पण प्रॉपर सायन्स सर्कललाच आहे वाला आहे काय, आपल्याला नशीब चांगलं. ते जे बनवतं सतीश अंकल येते, परंतु मुलगा आहे बाजूला येतो. अच्छा, गरमागरम वडे निघतात आहेत आणि त्यांचा हात किती फास्ट चालत होता. अंकल कितने का ये? हाँ, अरे अंकल बहुत बढ़िया. भाई दिलदार लोग बहुत कम होते दोस्तों इस दुनिया में. दिलदार बनना बहुत जरूरी आहे. ते स्वतःच बोलले. आता पब्लिकसाठी 20 रुपये, स्कूल युनिफॉर्म असेल तर 5 रुपये. विषय आहे का? मानारे माना. सतीश काकांना इज्जत द्या. जर तुम्ही सायनमध्ये राहत असाल, सायन्स सर्कलला विजय सेलच्या खाली 3 टाईपच्या चटण्या टाकलेल्या आहेत, लाल तिखट, कांदा टाकलेला आहे. चला सतीश काकांचा वडापाव. खूप दिवसांनी इथं आलो आहे, पण अजून वडापाव टेस्ट सेम आहे. काहीच बदल नाही. किती वर्ष खातो इकडे वडापाव? खूप पण 10-15 वर्ष झालं खातोय मी. जेव्हा मी इथे खायचो ना, मी एव्हरी इव्हनिंगला इथे येतो. स्पेशली वडापावसाठी यायचो मी माझ्या मित्र आम्ही यायचो, वडापाव खायचो, रिटर्न बदल. हाच वडापाव. हाच वडापाव. आता इकडचे रहिवाशीच बोलतायत, आपण क्याही बोलेंगे, पण वडापाव खाताना मजा येते. कारण स्पेशली याच्यामध्ये जो कांदा टाकलाय त्याचा क्रिस्पीपणा लागतोय, तो छान आहे वडापाव. थोडी टेस्ट कमी वाटली मला. आपण आता आलेलो आहे सायन्सच्या इराणी कॅफेमध्ये आलेलो आहोत. इथे पण खूप सारे म्हणजे नॉनव्हेज डिशेस फेमस आहेत. आपण एक किमा पाव म्हणून खूप फेमस आहे इथे. ही जागा मला जिजूंनी पण रिकमेंड केली आहे. तर इथे आपण मटन किमा घेतलेला आहे. बऱ्याच दिवसांनी भाई मटन किमा खातोय. आता एकदा आपण फोर्टला खाल्ला होता, सो त्याच्यानंतर डायरेक्ट आत्ता मटन किमा खातोय. पावची साईज पण मस्त आहे, छोटी छोटी पावची साईज आहे. ट्राय करूया. वाव, थोडं ऑइल खूप जास्त आहे, पण ठीक आहे. आता हे त्याच्यामध्येच बनणारी गोष्ट आहे, तर ऑइल तो रेंग आहे ब्रो. मटन तर प्रॉपरली मॅश केलेलं आहे त्या लोकांनी, पण इथे मटर वगैरे पण आहे. टोमॅटोचे पीसेस वगैरे पण मोठे मोठे, कोथिंबीर वगैरे आहे. छान आहे, खूप छान आहे, टेस्ट आहे. मी पहिल्यांदा खाल्ला इथे किमा. मी इथे खाल्ले, भरपूर वेळा खाल्लेला इथे, ट्राय केलेला आहे मी. मटन आणि चिकन आपल्या लोकांचा आवडता विषय. भारी टेस्ट अजून तशीच आहे, म्हणजे खूप टायमाने खातो मी इथे, अच्छा. पण अजून टेस्ट तशीच आहे, मस्त आहे टेस्ट. ऑइल थोडं जास्त झालेलं आहे आता या हां, ऑइल थोडं जास्त आहे, बट अदरवाईज टेस्ट एकदम छान आहे, खूप छान आहे मला. आणि 100 रुपये भाई, 100 रुपयाचा किमा पाव आहे. ठीक आहे, पोट भरून तुम्ही मस्तपैकी खाऊ शकता. ॲक्च्युली स्पायसी नाही. हां, जास्त वाटलं नव्हतं मला की 100 रुपयाचा असेल म्हणून. इतर ठिकाणी थोडासा महाग येतो. 100 रुपयात मस्तपैकी पोट भरेल. त्याच्यानंतर एक कडक चहा घ्यायचा. इराणीच आहे. हां, इराणीच आहे. क्वांटिटी वाईज पण खूप छान आहे. म्हणजे तुम्ही हे 2 पाव घेऊन अजून 2 एक्स्ट्रा पाव घेऊन तुम्ही ते किमा खाऊ शकता. 100%. अजून एक्स्ट्रा किमा घ्यायची गरज नाही. एक माणूस पण एक माणूस असं नाही बोलत, 4 जणांचं. आता वाजलेत बरोबर 7. जवळजवळ आपण 4 वाजल्यापासून फिरतोय. आतापर्यंत आपण 4-5 स्पॉट्स कव्हर केले. बरेचसे लोक मला बोलतात तू स्ट्रीट फूड बोलून हॉटेलमध्ये का घेऊन जातोस. तो अभी दोस्तों ये क्या है ना, अभी जो मिलता है वो खा लेने का. आता आपण आलोय कोकोनट लंच होम मध्ये, जे की सायन मध्येच आहे. रूपम टॉकीजच्या बाजूला 2 पावलं चालायची आणि तिथे आपण काय ट्राय करणार आहोत ते मी तुम्हाला दाखवतो.
खिलाडी सज्ज आहे. कोरी रोटी आणि चिकन रस्सा आहे इथे एक डिश, जी की 410ची आहे. आणि इथे प्रॉन्स उत्तप्पम आहे, तो पण 410चा आहे. ॲक्च्युली हे मँगलोरियन हॉटेल आहे, सो त्याच्यामुळे हे त्या टाईपचे पदार्थ आहेत. रस्सा पण आहे, रस्सा पण ट्राय कर. भारी. हे प्रॉन्स तर पूर्ण म्हणजे हे आपलं आपण जसं करतो ना प्रॉन्स मसाला टाईप स्टफिंग तसं आहे. हां. आणि खाली हे त्याच्यात डोसा आहे बोलते का. ओके. हा डोसा आहे खाली, मस्त टेस्ट लागते एकदम. इकडे एक रसा दिलेला आहे, मे बी हा कुठली तरी फिशची करी असावी किंवा चिकनची ग्रेव्ही असावी. पहिले थोडा असाच खाऊन बघूया. ओ भारी सगळं. दर्जा रे भाई, आय हाय. नाच केला पण वाया नाही गेला. हां, भाई बोला तो बोला, भाई को इज्जत. खरंच लिटरली आम्ही नादच केलेला आहे म्हणायला हरकत नाही. कारण तुपका मारतात ना, तसा तुपका लावून आलेला आहे. थोडंसं डीप करू याच्यात. वाव. हे जे वरचं स्टफिंग आहे ना, पूर्ण स्टफिंग, हे जे वरचं स्टफिंग आहे ना, तिखट नाही आहे जास्त. ठीक आहे, तुम्हाला असं वाटत असेल त्याच्याकडे बघून, कारण ते कलर बघून आणि त्याचं ते सगळं मसाला असं बघून वाटत असेल की हे खूप जास्त तिखट आहे किंवा काय. आणि खिम्यासारखं त्याला स्मॅश केलेलं आहे, पण कोळंबी पण आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, मीठ कमी आहे किंवा त्या लोकांनी त्यांची पद्धतच असेल, कारण मँगलोरियन जेवण पहिल्यांदाच मी टेस्ट करतो. आणि खरंच खूप सुंदर हॉटेल आहे. इंटिरियर वगैरे ना, तुमचं मन प्रफुल्लित होईल जेवता प्रसन्न वाटेल. आणि फॅमिलियर हॉटेल आहे. हे ट्राय करा. हे सांग मला कसं खायचं आहे ते. ठीक आहे. त्याच्यावर ग्रेव्ही टाकायची चिकनची. हो भाई साहब. खायचं आपल्याला. म्हणजे माझे एक काका आहेत, ते कोल्हापूरचे आहेत. तर त्यांच्यामध्ये ना असं भाकरी कुस्करतात आणि आपला रसा पद्धतशीर टाकतात त्याच्यावर. काय पण असू दे, डाळ असू दे, तर ते सेम विषय. हा कॉन्सेप्टच मी पहिल्यांदा बघतोय. फुल फ्रेश जेवण आहे. खरं तर मी खूप कमी टाकलंय, पूर्ण आतमध्ये मुरायला पाहिजे एवढ्या लेवलला टाकायला पाहिजे. तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर काय करायचंय तुम्हाला माहिती आहे. सगळं काम तर मीच करतोय. तुम्ही एकच काम करा, फक्त व्हिडिओला लाईक करा. मस्तपैकी आपण ही सेकंड मँगलोरियन डिश ट्राय करतोय. आता मला बरेचसे जण बोलतात तू एक घास खाऊन कसं सांगतोस. उनको पता नहीं है वो मास्टर शेफ करके आएला है मैं. हालांकि उन लोग ने मेरे को किताब नहीं दिया है, वो अलग बात है. अबे साले. लेकिन मौत को छू के जैसे टक से वापस आते ना, वैसी मैं उधर जाके एक पाउल पीछे वापस आया. एक डांड पे रैप्टा मारा, सड़क पे हकता फिरेगा. तो उसका नॉलेज है मेरे को. सर्वात पहिले ना, हा पदार्थ खाताना ढिलेपणा करू नका. का ही जी कोरी रोटी आहे, ज्याला आपण साधा डोसा बोलू शकतो किंवा नाही, म्हणजे त्या टाईप मध्येच आहे, फक्त त्याला खूप क्रिस्पी केलेलं आहे. पापडासारखं आहे. तुम्हाला माईक मध्ये आवाज येत असेल. नरम झालं तर याला अर्थ नाहीये, मजा नाही. आणि मे बी ह्यांच्यामध्ये ना जास्त डार्क जेवण करत नाहीत. ते दिसायला डार्क दिसतंय पण तेवढं नाहीये. आपण जसं महाराष्ट्रामध्ये खातो साईडला तसं नाही. सो स्पायसीनेस यांच्या जेवणामध्ये कमी असावी, कारण मला आत्तापर्यंत आपण 2 डिशेस खाल्ल्या. इव्हन त्यांचं सारण पण आपण खाल्ला, रसा. कोरी रोटीचा क्रिस्पीपणा लागतोय. इव्हन ती थोडी फिकी आहे, मस्त वाईब येते. चिकनची क्वांटिटी पण दिली तुम्ही बघाल तर. मी जसं मगाशी म्हटलं तुम्हाला, याच्यात रसा टाकला रे टाकला की खायचा आहे, नाहीतर हे बघा अशी परिस्थिती होते. हे आणि हे ह्याच्यामध्ये खूप डिफरन्स आहे. आणि खरी वाईब ह्याच्यामध्ये नाहीये. हे जर असं जर झालं ना नरम, तुमचं मनच होणार नाही खायचं. हे जे मगाशी आपण प्रॉन्स बोललो ना, त्यांनी दिलंय तर नाव प्रॉन्स, पण ही मीडियम साईजची कर्दी असते ना, ती आहे. का तर आपण जी ओली कर्दी करतो ना घरी कांद्या तेलामध्ये, ती आहे ही. ठीक आहे, पण आपली स्पायसी असते, यांची थोडीशी गोडस टाईप आहे. अशी असतं तर प्रॉन्स थोडेसे गोडसच असतात. अदरवाईज दोन्ही डिश बघायला गेलं ना, आपापल्या परीला खूपच जास्त छान आहे. बट मी तुम्हाला सगळ्यात जास्त रिकमेंड हे करेन प्रॉन्स उत्तप्पम. हे तुम्ही म्हणजे मी तर जस्ट तुम्हाला दाखवली आहे, पण नकाच ट्राय करू. एवढा त्याच्यात वाईब येत नाहीये, पैसे वेस्ट आहेत. हे खायचं. कोकोनट लंच होम नंतर आता आपण बराचसा चाललेलो आहे. ठीक आहे, आणि चालत आपण सायन ईस्टला आलेलो आहे. GTB नगरमध्ये पंजाबी कॅम्प जे आहे तिकडे एक सरदार जे आहे पाया सूप वगैरे विकतात ते. तर काय आलं की आपल्याला ते करायचं होतं, पण नेमका मी पोचलो इथे 4, 4:15ला. 11:30 ते 5 वाजेपर्यंतच असतं. तर ते आपलं हुकलेलं आहे. म्हणजे मेन आपला इथला पदार्थ आपल्याला टेस्ट करायचा होता, सूप, सरदार पाया सूप, जो की तुम्ही पण मला सांगितला होता, पण टायमामुळे ते राहून गेला. सो शेवटचा स्पॉट आपण आता इथे कव्हर करायला आलेलो आहोत. स्ट्रीट 528 म्हणून एक आहे, अनएक्सप्लोर्ड आहे. आपण आलेलो आहोत स्ट्रीट 528 मध्ये. इकडे
चायनीज पण मिळतं, बिर्याणी पण मिळते आणि चिकन रोल आणि कबाब्स पण मिळतात. सुगंध सुटलाय ना, म्हणजे असं वाटतंय की इथे येणं वर्थ झालेलं आहे. वेस्ट पासून अख्खा रेल्वे स्टेशन क्रॉस करून आलेलो आहे. तो कुछ तो रहेगा. आणि याच्याच अपोजिटला मिनी पंजाब म्हणून एक फेमस हॉटेल आहे, ते पण चांगलं आहे. आता आपण आलो आहोत स्ट्रीट 528 यांच्या किचन मध्ये. मलाई टिक्का रोल आपण इथला खातोय. मेकिंग त्याचं बघून घेऊया. जसं की मागे मी बोललो होतो आपल्या चेंबूरच्या ब्लॉगमध्ये, ते भट्टीतून शेकवून काढलंय, तर ते शेकवूनच्या जागी तंदूर केलेलं आहे. मागे मला एक शब्द अख्खा ब्लॉग बघायचा सोडला, शेकवल्यावर तुमचं सगळं राहिलं होतं. ते शेकवलं नाही, ते तंदूर करताय. हा आपला आता शेवटचा स्पॉट आहे, जो की आहे चिकन मलाई रोल. हा अर्धाच एवढा आहे, ह्याला जर जोडला ना तर हा एवढा होतो. म्हणजे हा पेटी पॅक विषय. एक खाल्ला ना तरी भूक तुमची आरामात मिटून जाईल. 330 रुपयाचा हा पदार्थ आहे. सो आपण ट्राय करूया. एक तू घे. हा एक मी घेतो. तंदूर रोटी आहे. वाव, ही रोटी जी आहे ना वरची, ती खूप अशी क्रिस्पी नाही, पण तुम्ही बघाल ना तर जास्त जाड पण नाही. सो तो फील येत नाही आणि एकदम क्रीमी लागतंय. खूप आहे, क्रीम सर्व बाहेर येते म्हणजे एकदम असे. हा क्रीम अगदी त्याची ती बाहेर पडते. चिकन पण चांगलं मस्तपैकी त्या लोकांनी तिथे तंदूर केलेलं तुम्ही बघितलं. सो त्याच्यामुळे ह्याला पण प्रॉपर तंदूर झालेला आहे. सो त्याचा एक फ्लेवर येतोय. मस्त आहे, छान आहे एकदम. जसं क्रीमीनेस जास्त आहे त्याच्यामध्ये, पण ओव्हरऑल चांगलं आहे खूप. म्हणजे आणि सॉल्टी नाही जास्त. हा. जास्त तिखट खायची इच्छा नाहीये किंवा एकदम असं लाईट वेट खायचं आहे लाईट ना, वेट खावं. तर हा पदार्थ तुम्ही खाऊ शकता. बट तुम्हाला जर हा घ्यायचाच असेल ना, तर त्याला ना रोटी थोडी अजून शेकवायला सांगा. एक हिडन स्पॉट आहे हा सायनमधला, जो की 4 वर्ष आधी ओपन झालेला आहे. आणि इथे येतात फूडीज बरेच. आम्ही आलो तेव्हा आम्हाला वेटिंगवर होतो आम्ही. सो त्याच्यामुळे आहे, बऱ्याच लोकांना माहिती आहे. जर सायनमध्ये राहून तुम्हाला अजून माहीत नसेल तर मग हा स्पॉट तुमच्यासाठी मी दाखवलेला आहे. सो रोल तर बेस्टच होता, पण प्राईस खूप जास्त आहे. 330 रुपये त्याची प्राईस आहे. ते तर आपण 310 रुपयामध्ये तो पदार्थ खाल्ला. हे 330 म्हणजे खूप जास्त झाली, पण प्राईस थोडीशी कमी पाहिजे होती. जेन्युइन रिव्ह्यू हा काय गाईज. 200 पण खूप आहे. वस्तू मस्तच आहे. आता आपण सायनच्या ब्लॉगचा एंड करतोय. आता काहीच नाही जाणार, फक्त आम्ही आपापल्या घरी जाणार. हा, सो आय होप आज जेवढं पण तुम्हाला दाखवलं सागरच्या साह्याने, त्याने पण हेल्प खूप चांगली केली. आणि मेन म्हणजे उसका बडापन आहे की वो मेरे लिए टाइम निकाल के आया. ठीक आहे, खूप छान वाटलं तू आलास. वाटलं नव्हतं मला की सायनमध्ये आपण एवढं फिरू आणि एवढं फूड एक्सप्लोर करू. अजून पण भरपूर काय काय असेल, हिडन स्पॉट काही असतील, माहीत नाही. जर तुम्हाला माहिती असेल तर मला कमेंट करून सांगा. एखादी खानावळ असेल किंवा काय असेल. ठीक आहे, आपला कोळीवाडा पण इथेच आहे. जर तुम्हाला काय माहीत असेल तर सांगा. सो तुर्तास मी इथेच थांबतो. नेक्स्ट फूड ब्लॉग तुम्हाला कुठला पाहिजे, कुठे पाहिजे, कशावरती पाहिजे ते पण सांगा. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.